सध्या घरोघरी दिसणाऱ्या आणि अफाट बिल फाडणाऱ्या स्मार्ट मीटरला ओव्हर स्मार्ट मीटर म्हणायची वेळ आली आहे। कारण लोकांना हजारो लाखोंची बिलं येऊ लागली आहेत। त्यामुळे लाडकीच्या नावाखाली 1500 द्यायचे आणि तिकडून हजारो वसूल करायचे असा सगळा कारभार आहे। आता ही व्यथा सर्वसामान्य माणसाची तर आहेच। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। महाराष्ट्र राज्यभरात सध्या महावितरण आणि वीज कंपन्यांकडून राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर मोहीम विरोधात प्रचंड मोठा जनक्षोभ उसळला आहे। मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह ग्रामीण भागातही नागरिक या नवीन मीटर प्रणालीमुळे त्रस्त झाले। जुने मीटर बदलून जेव्हापासून हे नवीन डिजिटल आणि स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात झाली तेव्हापासून सर्वसामान्य ग्राहकांचं मासिक वीज बिल दुप्पट तिप्पट त्या अगदी लाखांच्या घरात येत असल्याच्या शेकडो तक्रारी रोज समोर येतात। त्यामुळे सामान्य कुटुंबाचं बजेट पूर्णपणे कोलमडलं। नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात। हिंगोलीत महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला। स्मार्ट मीटर तात्काळ हटवून जुने मीटर कायम ठेवावेत, सोलार धरणातील जाचकाठी रद्द कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांवर अवाजवी वीज बिलांचा बोजा टाकला जात असल्याचा आरोप वीज ग्राहक संघटनेनं केलाय। सोलार ग्राहकांसाठीच्या अन्यायकारक धोरणांतही संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली। या मोर्चात नागरिक, व्यापारी तसेच विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले। महावितरणनं ग्राहकांच्या मागण्यांचा तातडीने विचार करून स्मार्ट मीटर हटवावेत आणि जुनी मीटर व्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात सत्तेतले आमदार संतोष बांगरही उतरले होते। आता 31,000 आहे का हे बिलवाला? हा मरल नाही। त्याच्यामुळे सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय एकनाथभाई शिंदे आणि आमच्या सुमित्रा वहिनी या तिघांनाही विनंती करतो की याच्यामध्ये आपण ताबडतोब लक्षपूर्वक याच्याकडे लक्ष घालावं आणि हे स्मार्ट मीटर तुम्हाला सांगतो की ज्याचे कोणी ज्या कंपनीला दिले त्याला सांगा की बाबा तू हे स्मार्ट मीटर लखलाभ हो, आमचे जुने मीटर आम्हाला आणून द्या, तेव्हा तुम्हाला सांगतो की आपलं कुठेतरी चांगलं त्या ठिकाणी होईल। म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या जणांना मी सगळं म्हणजे आता या ठिकाणी आपण सगळे जण व्यापारी बांधव आले, दुसऱ्या सगळ्या जणांनी तुम्हाला सांगतो की हे सबने तुम्हाला माहिती के लिए रस्ते पे उतरने का काम करना है। यासाठी सुमित आपण आप चलो आगे बढ़ो। पुन्हा दिलीपरावला माहित आहे आपण एमएससी गेल्यावर काय होते ते, हा ते अशोकराव बी होते, ते गुन्हेगार होते त्याच्यात, आपण नव्हतो, आपण सेफ साईड झालो करायला मीच होतो, दिलीपराव बरोबर ना। पण त्याच्यामध्ये दिलीपराव आणि अशोक, तुम्ही काळजी करू नका, आता माणूस तुमचा आमदार आहे, त्याच्यामुळे पहिली केस जर झाली तर ती संतोष बांगरवर होईल, ध्यानात ठेवा। या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेत राज्य सरकारच्या विरोधात कल्याणकारी योजनांबद्दल प्रचंड अविश्वास आणि संतापाची भावना निर्माण झाली। महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत नागरिक तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त करतायत। महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी एका बाजूला महिना 1500 रुपये देण्याचं नाटक करायचं आणि दुसऱ्या बाजूला आवाजवी फुगवलेल्या वीज बिलांच्या माध्यमातून ती सर्व रक्कम सामान्य जनतेच्या खिशातून परत वसूल करायची असा दुटप्पी कारभार सरकार करत असल्याचा थेट आरोप लोक करतात। ही योजना म्हणजे केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेली मतपेढीची गणित आहेत। दुसरीकडून होणारी ही सक्तीची आर्थिक वसुली म्हणजे जनतेची क्रूर थट्टा आहे अशी भावना महिला वर्गात आणि सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली। दुसरीकडे महावितरण आणि ऊर्जा मंत्री यांनी वाढीव बिलांमागे तांत्रिक कारणं असल्याचं सांगत नवीन मीटरचं समर्थन केलं। केंद्र सरकारच्या पुनरुत्थान वितरण क्षेत्र योजनेच्या अंतर्गत हे मीटर लावणं कायद्यानं बंधनकारक असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। जुने मीटर अनेकदा नादुरुस्त असायचे किंवा त्यांचे रीडिंग संत गतीने व्हायचे, परंतु नवीन स्मार्ट मीटर हे अत्यंत संवेदनशील आणि अचूक असल्यानं पूर्वी सुटलेला वीज वापर आता अचूकपणे नोंदवला जातोय असा दावा महावितरणकडून केला जातोय। याशिवाय एकूण बसवलेल्या मीटरपैकी केवळ अतिशय नगण्य म्हणजे साधारण 4% ग्राहकांच्याच तक्रारी आहेत आणि अनेक ठिकाणी चेक मीटर लावून तपासणी केली असता बिल अचूक असल्याचं आढळलंय असं सांगत प्रशासनानं मीटर सदोष असल्याचा आरोप फेटाळून लावला। परंतु प्रशासनाचा हा दावा सामान्य जनतेच्या गळ्याखाली उतरतच नाहीये।
अनेक जागरूक ग्राहकांनी जुनी आणि नवीन बिलं एकत्र करून ही लूट कशी चालली जातीये हे दाखवून दिले. अनेक कुटुंबांचा वीज वापर पूर्वीसारखाच मर्यादित असतानाही बिलं अचानक अनपेक्षितपणे वाढल्यानं ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अवघ्या 48 तासांची नोटीस किंवा मोबाईलवर साधा मेसेज पाठवून जुने चालू मीटर सक्तीनं काढून घेतले जात आहेत. या सक्तीच्या आणि पारदर्शकता नसलेल्या पद्धतीमुळे वीज कंपन्या कॉर्पोरेट समूहांच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप विविध ग्राहक संघटना आणि राजकीय पक्षांनी केला. वाढत्या जनक्षोभाचा आणि आंदोलनांचा दबाव पाहता सरकारनं या आवाजवी वसुलीला चाप लावावा आणि जोपर्यंत या मीटरच्या अचूकतेची निष्पक्ष चौकशी होत नाही तोपर्यंत ही स्मार्ट मीटर मोहीम तातडीनं स्थगित करावी अशी मागणी आता संपूर्ण राज्यातून जोर धरली आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.